काय सांगाल आपण आता कुठे मांजर कारवाई केली नाही, कशा पद्धतीने केली किती मांजर सापडलेले आहेत? वरील अधिकाऱ्यांमार्फत आम्हाला जे आदेशानुसार कारवाई करायला सांगितलेले आहे, प्रत्येक शहरातील म्हणजे सर्व शहरातील प्रत्येक गल्ली बोळ्यामध्ये जाऊन आम्ही दुकानाची तपासणी करत आहे. जिथे जिथं आम्हाला डाऊट होतो त्या ठिकाणी जाऊन आम्ही मांजा आणि प्लास्टिकचे पतंग वगैरे यावर आम्ही जास्तीत जास्त लक्ष घालून चेक करत आहे. साधारणतः ह्या गेल्या आठवड्यामध्ये 5-6 दिवसामध्ये जेव्हा आम्ही चेक केलंय जवळपास 2007 मीटरपर्यंत आम्हाला मांजा आढळून आणि तो मांजा आम्ही जप्त केलेला आहे. त्या मांजाची विल्हेवाट लावण्यासाठी त्या मांजाचे बारीक बारीक तुकडे करून त्याचा एक व्हिडिओ करून आणि आम्ही आमच्या अधिकारी साहेबांना रिपोर्ट देणार आहे की मांजाची विल्हेवाट आम्ही अशा प्रकारे लावलेली आहे. आणि जवळपास जे आहे की यांना 7 ते 8 हजारापर्यंत आम्ही त्यांना दंडात्मक कारवाई केलेली आहे. आणखी आम्ही जे पथक आहे आमचं माई सैनिकांचं तर ते आम्ही शहरामध्ये पूर्ण एरियामध्ये झोन वाईज डिटेल केलेलं आहे. तिथे जाऊन स्वतः तुम्ही चेक करा. कोण्या दुकानामध्ये जर सापडला असेल तर त्याच्यावरती FIRची कारवाई तुम्ही करू शकता आणि पूर्ण माल जप्त करून मटेरियल पूर्ण जप्त करून आणि आपल्या संबंधित ऑफिस वार्ड ऑफिस किंवा महानगरपालिका टाऊन हॉलला तुम्ही जमा करू शकता. माल आपण जप्त केला आहे. आजपर्यंत जवळपास म्हणजे कालपर्यंत आम्ही 73 दुकानावरती कारवाई केली होती, तपासणी केली होती. आज जवळपास 109 दुकानावरती आम्ही तपासणी केली, ज्यामधून आम्हाला 7 ते 8 दुकानामध्ये आम्हाला माल आढळून आला. आणि जसा माल आम्हाला आढळून आला ते 200 मीटर असो का 60 मीटर असो का 10 मीटर असो का 1000 मीटर असो तो जप्ती करून आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्याची विल्हेवाट लावायचा प्रयत्न करतात. काय आव्हान करणार? आव्हान मी हेच करतो जनतेला की तुम्ही पतंग वगैरे जे आहे संक्रांतीचे तुम्ही उडवा, परंतु जेणेकरून पाखरांचा जीव न जावं आणि जे माणसं काही गाडीवर जातात बिना हेल्मेटचे तर त्यांना हा घात न व्हावं की त्याचा गळा कापणार किंवा डोळा कापणार किंवा हात कापणार तर असं काही व्हायला नको. कारण याच्यामुळं काय माझ्यामुळं की लोकांचं नुकसान होऊ लागलं आहे आणि जे न बोलणारे पाखरं आहेत तर त्यांचा सुद्धा जीव त्याच्यामध्ये आखून जायला लागला आहे.